नमस्कार प्रिय मंडळी, आपण आपल्या आवडत्या चॅनलवर पुन्हा एकदा भेटलो आहोत। आज आपण एका अतिशय अद्भुत आणि प्राचीन परंपरेवर बोलणार आहोत, कासवाची मूर्ती। कासव आपल्या संस्कृतीमध्ये केवळ एक प्राणी नाही, तर धैर्य, दीर्घायुष्य, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे। मित्रांनो, तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की कोणाचंही घर पाहिलं तर तिथे एखाद्या कोपऱ्यात कासव ठेवलं असतं। पण त्यामागचं खरं कारण फार कमी लोकांना माहीत असतं। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कासव घरात ठेवण्याचं पौराणिक महत्त्व, वास्तुशास्त्रानुसार कासवाचे फायदे, कोणत्या धातूचं कासव कधी ठेवावं, कासव कुठे ठेवावं, सविस्तर पूजा पद्धत, विशेष मंत्र आणि उपाय, काही सत्य घटना आणि अनुभव। पौराणिक महत्त्व। मित्रांनो, आपण सर्वांनी कूर्मावताराची कथा ऐकली आहे। भगवान विष्णूंनी जब समुद्र मंथनासाठी कूर्मावतार म्हणजे कासवाचा अवतार घेतला होता, तेव्हा त्यांच्या पाठावर संपूर्ण पर्वत ठेवला गेला। या गोष्टीवरूनच कासवाला शक्ती, स्थैर्य, आधार आणि काळाला पराभूत करणारे प्रतीक मानले जाते। जिथे कासव असतं तिथे संकट कमी होतात, परिवारात सलोखा वाढतो, आर्थिक स्थितीत सुधारणा होते, मानसिक स्थैर्य लाभतं। वास्तुशास्त्रातील महत्त्व। वास्तुशास्त्रानुसार कासवाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते। उत्तरेकडे ठेवलेले कासव धनलाभ देते, दक्षिण पश्चिमेला ठेवले तर आर्थिक स्थैर्य वाढते, पूर्वेकडे ठेवले तर आरोग्य सुधारते, पश्चिमेकडे ठेवले तर शत्रूंपासून संरक्षण मिळते। विशेष टिप: कासवाचे तोंड घराच्या आतल्या बाजूकडे असावे। कोणत्या धातूचे कासव कधी घ्यावे? कासवाची मूर्ती विविध धातूंमध्ये मिळते। 1. पितळ सर्वच बाबतीत उत्तम मानले जाते। 2. क्रिस्टल मानसिक शांती आणि वास्तु दोष निवारणासाठी। 3. मेटल व्यवसाय वृद्धीसाठी। 4. मिट्टीचे कासव घरात सौहार्द टिकवण्यासाठी। 5. स्फटिकाचे कासव सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी। विशेष माहिती: जर घरात आर्थिक अडचणी सतत येत असतील तर पितळ किंवा क्रिस्टलचे कासव सर्वोत्तम मानले जाते। कासव ठेवताना पद्धत। चला आता जाणून घेऊ कासव ठेवण्याची पद्धत। नवीन कासव आणण्यापूर्वी घरात एक स्वच्छता करा। ज्या ठिकाणी ठेवणार त्या जागेला गंगाजल शिंपडा। कासव ठेवताना मनातून सकारात्मक संकल्प करा, माझ्या घरात धन, सुख, समाधान आणि शांती नांदो। जर कासव तिजोरीत ठेवणार असाल, एक पांढरा रुमाल पसरवा, त्यावर लाल रंगाचा आसन ठेवा। कासव ठेवून रोज दिवा दाखवा। कासव ठेवण्याचे फायदे सविस्तर। उत्पन्नाच्या स्रोतामध्ये वाढ होते, व्यवसायात यश मिळते, मानसिक तणाव कमी होतो, घरात सुखद वातावरण निर्माण होते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरातील स्त्रियांच्या आरोग्यात सुधारणा होते, लग्नात अडथळे दूर होतात, मुलांच्या शिक्षणात प्रगती होते, वास्तुदोषाचा नाश होतो। उदाहरण: एका गृहिणीने आपल्या घरात कासव ठेवून दररोज दिवा लावला आणि एका महिन्यातच कर्जाची परतफेड पूर्ण केली। सविस्तर पूजा पद्धत। मित्रांनो, पूजा ही श्रद्धेने केली तर त्याचा परिणाम अधिक वाढतो। दर शुक्रवारी कासवाची पूजा करावी। सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं। एक तांब्याचं ताट घेऊन त्यात गंगाजल शिंपडावं, त्यावर हळद कुंकू लावून कासव ठेवावं, फुलं अर्पण करावीत, तुपाचा दिवा लावावा, अगरबत्ती दाखवावी, लक्ष्मी नारायणाचा मंत्र म्हणावा, ओम श्री महालक्ष्मी नमः 11 वेळा। हात जोडून प्रार्थना करावी, हे कासव माझ्या घरात सुख, समृद्धी आणि शांती राख। विशेष उपाय: 1. कर्जमुक्तीसाठी उपाय। पितळ कासव तांब्याच्या ताटात ठेवून रोज दिवा लावा। 2. नोकरीत यशासाठी उत्तर दिशेला क्रिस्टल कासव ठेवा। 3. घरातील भांडणं टाळण्यासाठी दक्षिण पश्चिमेला मिट्टीचं कासव ठेवा। 4. व्यवसाय वृद्धीसाठी कासवावर गुलाबाचं पाणी शिंपडा आणि ओम कुर्माय नमः हा मंत्र म्हणावा। मंत्र: शक्तीचा स्रोत। ओम कुर्माय नमः हा मंत्र 11 वेळा उच्चारल्याने वास्तु दोष कमी होतो। काही सत्य कथा। मित्रांनो, माझ्या परिचयातील एका गृहस्थाने नवीन ऑफिसमध्ये पितळ कासव ठेवलं। पहिल्याच महिन्यात त्यांचा व्यवसाय दुप्पट वाढला। त्यांनी नेहमी दिवा लावला आणि विश्वास ठेवलाय की कासव समृद्धीचं प्रतीक आहे। कासवाची काळजी। कासवावर धूळ साचू देऊ नका। दर आठवड्याला गंगाजलाने धुवा। तुटलेलं कासव तातडीने विसर्जित करा। पाय लावू नका। कोठे ठेवू नये? स्वयंपाकघरात, शौचालयाजवळ, शयनकक्षात जर तिथे नित्यपूजा करता येत नसेल। धनवृद्धीसाठी आणखी एक महत्त्वाचा उपाय: 1. पितळ कासव आणि एक लक्ष्मीची छोटी मूर्ती एकत्र ठेवावी। रोज एक तुपाचा दिवा लावा। शुक्रवार किंवा पौर्णिमेला गोड नैवेद्य दाखवा। ओम श्रीं 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 महालक्ष्मी नमः 21 वेळा जपा। मित्रांनो, कासव ही आपल्या घरात सुख, समाधान आणि धनवृद्धी आणणारं एक साधं पण प्रभावी माध्यम आहे। त्यावर श्रद्धा ठेवा, सकारात्मक विचार करा, नियमित दिवा लावा आणि मनातून आभार माना। विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यात बदल नक्की होईल। जर हा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच सुंदर माहितीने आपण पुन्हा भेटू. धन्यवाद. जय श्री लक्ष्मी नारायण.